मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या आज 4 नोव्हेंबरच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे अपडेट कळतील. उद्या 5 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक येथे गोदावरी काठी माननीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वात आणि सर्व नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याबरोबरच बालाजी पाटील चाकूरकर यांच्या सुद्धा नेतृत्वात गोदावरी नदीच्या काठी कुंभमेळाव्याच्या पूर्वी कुंभमेळाव्याचं आंदोलन सर्व प्रशिक्षणार्थी पार पाडणार आहेत. यासाठी हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी उद्या नाशिक येथे जमा होणार आहेत. हे संपूर्ण आंदोलन प्रशिक्षणार्थींनीच आता हातात घेतलंय असं म्हणता येईल. कारण नंदुरबार जिल्हाध्यक्षांनी त्यांची मीटिंग घेऊन जवळपास 1500 म्हणजे 1500 प्रशिक्षणार्थी एकट्या नंदुरबार जिल्ह्यातून उद्या नाशिक येथे येणार आहेत. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाध्यक्षांनी तालुका वाईज, केंद्र वाईज, जिल्ह्यावाईज आपली मीटिंग घेऊन प्रशिक्षणार्थी कशा पद्धतीने नाशिकला येतील असं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे नंदुरबारचा सर्व प्रशिक्षणार्थींनी आदर्श घेऊन कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यातून 1000 ते 500 प्रशिक्षणार्थी जरी आले तरी खूप मोठी संख्या ही या आंदोलनाच्या स्थळी उपस्थित राहील. तर एक अंदाजे 8 ते 10,000 प्रशिक्षणार्थी उद्या नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी या आंदोलनाला उपस्थित राहतील एक असा अंदाज आहे. मित्रांनो, हे शेवटचं आंदोलन आहे. यानंतर पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्या अगोदर ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका डिक्लेअर होतील आणि आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे यानंतर पुन्हा आंदोलन करायला वेळ भेटणार नाही. हा शेवटचं आंदोलन आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की हे आंदोलन सर्वांनी आपल्या हातात घेऊन आपल्याला रोजगार पाहिजे या दृष्टीने नाशिक येथे बहुसंख्येने उपस्थित राहायला पाहिजे. त्याबरोबरच हे आंदोलन ज्या जिल्ह्यात होतंय नाशिक जिल्ह्यात जवळपास 10,000 प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामुळे या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे आंदोलन आपल्या जिल्ह्यात होतंय, आपल्या शहरात होतंय. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे. कारण एकट्या नाशिक जिल्ह्यातील 10,000 पैकी 7-8 हजार जरी प्रशिक्षणार्थी आले तरी बाकीच्या जिल्ह्यातील थोडे जरी प्रशिक्षणार्थी आले तरी आकडा खूप मोठा होऊ शकतो. पण नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उद्या गोदावरी नदीच्या काठी आंदोलनस्थळी उपस्थित राहायला पाहिजे. गट, तट, तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हे सर्व नाराजी नाट्य सध्या तरी बाजूला ठेवून प्रशिक्षणार्थ्यांनी उद्या नाशिक येथे आंदोलनाला उपस्थित राहा. माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडणार आहे. तुकाराम बाबा यांनी सर्व आंदोलनाच्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि उद्या असा पण जे प्रशिक्षणार्थी अद्यापही आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत त्यांना उद्या सुट्टी आहे. त्यामुळे त्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा म्हणता येणार नाही की मला सुट्टी नव्हती आणि मला येऊ दिलं नाही. तुम्हाला सुद्धा सुट्टी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी उद्या नाशिकला यायचंय. तर मित्रांनो, ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायच्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना हा व्हिडिओ रीच होईल. त्याबरोबरच पुन्हा एकदा सांगतो की उद्या नाशिक येथे आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.